महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिलाच देतील उत्तर. डॉक्टर हिनाताई गावित यांचा इशारा. धुळे शहरात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी नारी शक्ती वंदन विधेयक 2026 बाबत ठाम भूमिका मांडत विरोधकांवर जोरदार टीका केली. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या इंडियन नॅशनल काँग्रेससह इतर पक्षांनी महिलांच्या स्वाभिमानावर घाल घातल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, महिलांना राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क नाकारला जात आहे. हा केवळ विरोध नाही, तर देशातील कोट्यावधी महिलांच्या विश्वासघातासारखा आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महिला मतदार विरोधकांना निश्चित धडा शिकवतील. धुळे येथील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या परिषदेत आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, महापौर मायादेवी परदेशी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट केले की या विधेयकाद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आहे. मात्र जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेमुळे हे आरक्षण लागू होण्यास विलंब होत आहे. 2026च्या जनगणनेनंतरच प्रक्रिया पूर्ण होऊन 2034 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने लवकर अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पुढे म्हणाल्या की हे विधेयक मंजूर झाले असते तर संसदेत महिला खासदारांची संख्या 74 वरून थेट 273 पर्यंत वाढली असती. देशाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात महिलांचा थेट सहभाग झाला असता. विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी सांगितले की 230 खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान करून नारी शक्ती विरोधी भूमिका घेतली. भाजप मात्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. सशक्त नारी सशक्त भारत हा आमचा नारा असून महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यात 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्याचा संकल्प करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच महिला आरक्षणाचा मुद्दा आता राजकीय पटलावर अधिक तीव्र होत असून याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसभाई शेख, धुळे. 16 आणि 17 एप्रिल रोजी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने विधेयक 131 घटना दुरुस्ती विधेयक हे आणलं होतं. या विधेयकामुळे 33% महिला आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये देण्यासाठीच हे विधेयक आणि केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारने नेहमीच महिलांच्या हिताचं, महिला सक्षमीकरणाचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात यापूर्वी सुद्धा केलेलं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून हे देखील विधेयक महिलांना आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत जे आजपर्यंत मिळालेलं नाही ते देण्यासाठीचं हे आरक्षणाचं बिल हे आणलं होतं. काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे महिलांच्या विरोधातली भूमिका घेत या बिलाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्यासोबतच टीएमसी आहे, आरजेडी आहे, डीएमके, समाजवादी पक्ष हे जे विरोधी पक्षातील जे घटक पक्ष आहेत यांनी सुद्धा या विधेयकाच्या विरोधात हे केवळ शासनाने आणलेलं विधेयक म्हणून विरोध केला नाही, तर मुळातच हे सर्व जे विरोधातले जे पक्ष आहे हे महिला विरोधी पक्ष आहे. आणि त्यांनी एवढे वर्ष काँग्रेसचं सरकार देशात होतं, कधीच त्यांनी महिलांच्या आरक्षणाचं त्यांनी विचार केला नाही, विधानसभेत नाही, लोकसभेत नाही. परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीने मोदीजींच्या नेतृत्वात हे 33% आरक्षणाचं विधेयक आणलं तर अत्यंत तीव्र विरोध करत हे विधेयक त्यांनी नामंजूर केलं. आणि नामंजूर केल्यानंतर अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी बाखं वाजवून आनंद उत्साह साजरा केला. आज देशातील आर्थिक लोकसंख्या ही महिलांची आहे. जवळजवळ 70 कोटी महिला आज देशात आहेत आणि हे विधेयक नामंजूर करणं म्हणजे महिलांचा एक खूप मोठा अपमान आहे. देशाचे धोरणं निश्चित करण्यामध्ये या ठिकाणी परराष्ट्र धोरण असेल, आर्थिक धोरण असेल, सुरक्षेचं धोरण असेल, या वेगवेगळ्या धोरणांमध्ये महिलांचा मोठा सहभाग हा 33% आरक्षण दिल्यामुळे वाढू शकला असता. आज देशात 74 महिला खासदार आहेत. त्याची संख्या वाढून 273 एवढी संख्या महिला खासदारांची होऊ शकली असती. परंतु काँग्रेस पक्षाने विरोध केला आणि त्यांच्यासोबत इतरही विरोधी पक्षांनी विरोध केला आणि हे विधेयक त्यांनी मंजूर होऊ दिलं नाही. म्हणून मी
सर्व महिलांच्या वतीनं काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सोबतचे जे विरोधी पक्ष आहे त्यांनी केलेली चूक हे या ठिकाणी महिला त्यांना शिक्षा देऊन नक्कीच हे दाखवतील असा माझा विश्वास आहे.